ऊर्जा युवा फाउंडेशन आयोजित बाल महोत्सव दिनांक 12, 13 तसेच 14 डिसेंबर रोजी नाशिकच्या गंगापूर रोड येथील हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे उद्यानात पार पडलाय। या बाल महोत्सवाला हजारो नाशिककरांनी भेट दिली। चिमुकल्यांच्या खेळण्यांबरोबरच ॲडव्हेंचर पार्कचंही या ठिकाणी भव्य दिव्य असं पार्क उभारण्यात आलंय। 3 दिवसीय कार्यक्रमाची सांगता जादूच्या प्रयोगाने झाली। यावेळी असंख्य नाशिककरांनी हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे उद्यानात गर्दी केली। यावेळी नाशिकमधील नामवंत व्यक्तींनी उपनेते अजय बोरस्ते यांच्या कार्याचं कौतुक केले। नाशिकमध्ये अशा प्रकारचं पार्क हे पहिलीच संकल्पना असल्याने नाशिककरांनी या पार्कचा लाभ घेऊन भेट देण्याचं आवाहनही यावेळी आयोजकांच्या वतीनं करण्यात आलंय। आज प्रत्यक्ष अजयजींनी या ठिकाणी उतरवलेलं आहे। नाशिक पश्चिमची फार मोठी गरज होती असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही। तुमच्या आजच्या कृतीवरूनच त्याचं महत्त्व जाणवत आहे। याच्यापुढं आपल्या चिमुकल्यांना कुठे घेऊन जाण्याचा प्रश्न जो आपल्यापुढे सातत्याने उभा असायचा तो आता अजयजींनी मिटवलेला आहे। असेच कल्पक लोकप्रतिनिधी जर आपल्याला लाभले चालवणारा अजय बोरस्ते हे दोन्ही लोक आज स्टेजवर आहेत। आणि आणखीन विशेष आभार मला असं वाटते की या राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि विद्यमान उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांचे मानले पाहिजेत, कारण हा प्रोजेक्ट पूर्ण होण्यासाठी त्यांनी नगरविकास खात्यातून जे अर्थसहाय्य केलं त्याच्यामुळे आज हे आपलं स्वप्न साकार होऊ शकलं आणि नवीन पिढीला अपेक्षित असलेलं हे उद्यान आहे। आणि अजयजी उशिरा म्हणजे फार लवकर जन्माला आलेल्याचं दुःख हे मते साहेबांसकट मला सुद्धा होतंय, कारण इतकं सुंदर आमच्या वेळेला इतकं सुंदर काही गार्डन किंवा इतकं सुंदर ॲक्टिव्हिटी असलेलं काही नव्हतं। आणि तुम्ही कायमच नवीन संकल्पना नाशिकमध्ये आणतात, नुसत्या आणत नाहीत। तर मते साहेबांनी सुद्धा जे स्वप्न पाहिले आणि जे खऱ्या अर्थाने साकारले त्याच पद्धतीने तुम्ही पण स्वप्न पाहतात। आणि नमस्कार, माझं नाव जयार्चना अजय बोरस्ते। मी आता 7वीत शिकतो आणि आज मी छोटीशी कविता तुमच्या समोर प्रस्तुत करणार आहे। माझे लाडके माझे आई व माझे बाबा, बाबा खूप मस्त आणि आई माझी छान, आम्ही सगळे करतो त्यांचा खूप सन्मान। दोघं माझे गुरु करतात खूप लाड, परिवारात आहे ते प्रगतीचे झाड। मन त्यांचे मोकळे आहे ते खूप गोड, दर समस्येचे आहे त्यांच्याकडे तोड। दर परिस्थितीत खुशाल असतो त्यांचा चेहरा, आई आणि बाबा हा सगळ्यात मोठा हिरा। धन्यवाद। की आज आपण वंदनीय हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृती उद्यानाच्या अत्यंत पवित्र प्रांगणात उभा आहोत। आणि यात कुठेही आपल्याला वंदनीय बाळासाहेबांचा पुतळा दिसणार नाही, परंतु बाळासाहेबांना प्रेरित असलेला तरुण, बाळासाहेबांना प्रेरित असलेली विचारसरणी, त्या विचारसरणीचा तरुण घडवण्याचं काम हे स्मारक करणार आहे। या स्मारकात आपण बघितलं तर उजव्या हाताला मोठी एक कलादालन आहे, ज्यामध्ये नाशिकच्या कलावंतांना त्यांनी केलेले जे काही चित्र असतील, शिल्प असतील, ते मांडण्यासाठी हक्काचं व्यासपीठ आहे। हा ॲम्पी थिएटर आपण बघतोय, ज्यामध्ये वेगवेगळे कार्यक्रम आपल्याला करता येतील। बाळासाहेब म्हणजे साहस, डेअरिंग, आणि म्हणून महाराष्ट्रातलाच नाही तर आशिया खंडातला हे रोप ॲडव्हेंचर जो आपला जो पार्क आहे हा नंबर 1 आहे। लक्षात घ्या, ज्याला वेगवेगळ्या स्टेजेस आहेत, लहान मुलांपासून मोठ्यांपर्यंत सर्वजण याचा अनुभव घेऊ शकतात। अर्थात लक्षात घ्या, यामुळे माझा एकच उद्देश आहे, इथं आत येताना मुलांनी मोबाईलकडे बघितलं पण नाही पाहिजे आणि मुलं तर सोडाच पालक पण बघणार नाही, अशी आपण व्यवस्था केलेली आहे। तिथे आपण बाळासाहेब काय म्हणायचे की मराठी तरुण हा स्वतःच्या पायावर उभा राहायला पाहिजे, आणि म्हणून एक छान सॉफ्ट स्किल ट्रेनिंग सेंटर आपण तयार केलं आहे, सेमिनार हॉल केला आहे। आणि आपली मराठी तरुण पुढे गेला पाहिजे यासाठी UPSC आणि LPSC याच्यासाठी एक स्पेशल अभ्यासिका आपण या ठिकाणी केली आहे, ई-लायब्ररी केलेली आहे। असं एक ना अनेक गोष्टी, हे जे बाजूचं ठिकाण दिसतं या ठिकाणी आपण बाळासाहेबांचा होलोग्राम करतोय, म्हणजे प्रत्यक्ष वंदनीय बाळासाहेब आपल्याशी बोलतील, त्यांची भाषणं आपल्याला ऐकता येतील, त्याच्याबरोबर फोटो आपल्याला काढता येईल। साधारण पुढच्या 3 महिन्यात आपण त्याचं पण लोकार्पण करणार आहोत। मला आनंद आहे की आपण सर्वजण अत्यंत शॉर्ट नोटीसवर या ठिकाणी आला, त्याबद्दल आपल्या सर्वांचं या ठिकाणी स्वागत। जय हिंद, जय महाराष्ट्र।
स्टार 24 फास्ट न्यूजसाठी गौरव पाटील, नाशिक.